ठीक आहे, आता आजच्या बैठकीच्या अनुषंगाने ही वस्तुस्थिती आहे. जर कोणी माझ्याबद्दल तुम्हाला सांगितलं असेल तर मलाही या गोष्टीची बिलकुल कल्पना नव्हती. मलाही आता जिल्हाधिकारी बाजूला आहेत, बाकीचे अधिकारी पण आहेत. मला आतापर्यंत हीच माहिती मिळाली की मॅक्झिमम लोकांनी भूसंपादनाला पाठिंबा दिलेला आहे आणि तुळजापूर ऐकाच करावं जे झालं आहे. परंतु आज जे चित्र बैठक लावल्यानंतर कळलं ते फार वेगळं कळलं. त्यामुळे असं होता कामा नये. शासनाची भूमिका बिलकुल नाही. विकास करत असताना स्थानिकांच्या दारांवर बुलडोझरवर फिरून आम्हाला विकास करायचाच नाही, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की तुमचा विषय अजूनही वेगळा आहे, कारण तुमची घरं ही छत्रपतीच्या काळातली घरं आहेत आणि ही वस्तुस्थिती आहे की तुम्ही लोकांनी त्या काळी मुघलांच्या ताब्यात म्हणजे हे मंदिर त्यांच्यापासून वाचवलं, ही पण वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. त्यामुळे आपण ह्या बाबतीतला असा निर्णय आता मी पहिला जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे की पुढील आठवड्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना जे काही विस्थापित लोक आहेत सगळ्यांना एकत्रितरित्या बोलवून, हो तहसीलदार ऐका, तुम्ही आणि तुमच्या दोघांची जबाबदारी, तुम्ही सगळे जेवढे यामध्ये तुमच्या ह्या आराखड्यामध्ये जे काही बाधित होत असतील सगळ्यांची एक बैठक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्य हॉलमध्ये बोलवावी. वास्तुविशारद आर्किओलॉजी डिपार्टमेंट पासून सगळ्यांना आमंत्रित करावं आणि जो विकास आराखडा तुम्ही शासनाकडनं मंजूर करून घेतलेला आहे, सगळ्यांची संमती आहे असं म्हणून तो विकास आराखडा आधी यांना प्रेझेंटेशन द्या. ज्यांची घरदारं जाणार आहे त्यांना तुम्ही नोटिसेस देणार आहात म्हटल्यानंतर त्यांना काय नक्की तर कळलं पाहिजे वस्तुस्थिती काय आहे, कुठे काय बनवणार, कुठे काय जाणार, त्यांचं घर जाणार तर त्या घराच्या ऐवजी त्यांना काय देणार, त्यांची जमीन जाणार तर जमिनीच्या ऐवजी काय जाणार, ही ज्यांचं घर जात आहे किंवा ज्यांची जमीन जाते त्यांना कळलं तर पाहिजे. त्याला अंधारात ठेवून तुम्ही जबरदस्तीने किंवा बळजबरीने जर भूसंपादनाची प्रक्रिया करत असाल तर कसं झालेल मला सांगा. तू लोक विरोध करणारच. पण जरी आता शहराचा विकास होत आहे, मंदिराचा विकास होत आहे, तर विकासाला सुद्धा त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. आधी एकदा 80-82 साली दिलेला आहे, नंतर 2012 साली दिलेला आहे. विरोध करायचा असतील तर तेव्हाही विरोध केला असता, परंतु दिले ना, त्यांनी आपले अनुमती देऊन विकासाला पाठिंबा दिलाय. ह्याही वेळेस त्यांचं असं म्हणणं नाहीये विकासाला त्यांचा विरोध नाही. काही पर्याय जर उपलब्ध होत असेल तर ते पर्याय का निवडायला हरकत नाही. असं डिझाईन पाहिजे, तसंच पाहिजे असं त्याच्यासाठी. काही जर घरं सुरक्षित राहत असतील, हेरिटेज वास्तू तशाच राहत असतील आणि तशाच ठेवून जर विकास होत असेल तर काय वाईट आहे. त्यामुळे माझं असं म्हणणं विकास करायचाच आहे. मी ह्या मताचा आहे. तुळजाभवानी मंदिराचा विकास आराखडा हा 100% होणारच. परंतु शेवटी जी बाधित होत आहेत त्या बाधितांची घरं राखून जर विकास होत असेल तर अजूनही चांगलं आहे. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की आधी सगळ्यांना तुम्ही बोलवा. पुढल्या आठवड्यामध्ये सगळ्या संबंधित आर्किटेक्ट आणि यांची एक बैठक घेऊन जे बाधित होत आहेत त्यांच्या बरोबर तुळजाभवानी मंदिर परिसर विकास आराखड्याचं प्रेझेंटेशन करा. जिल्हाधिकाऱ्यांनी आणि संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी थांबावं आणि त्यांना त्याची माहिती द्यावी. एक दुसरं ते झाल्यानंतर मी परत 17 तारखेला इथं आहेत, धाराशिवला आहे. तर त्याचा माहिती सगळी मिळाल्यानंतर मला जर मुंबईला तुम्ही लोक काही तुमचे 4-5 लोक येऊ शकले तर मुंबईला पण भेटायला काही हरकत नाही. आणि त्यानंतर जर गरज पडली तर आपण 17 तारखेला परत एक बैठक या ठिकाणी घेऊ आणि त्या बाबतीतला अंतिम निर्णय घेऊ. ठीक आहे. वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.